अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरनं 2 गटात तणाव. आक्षेपार्ह मजकुरावरून अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको, राडा करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. अहिल्यानगरमधील राडा हे षडयंत्र. अहिल्यानगरच्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती. राजकीय धार्मिक आंदोलनातील 77 खटले मागे घेण्याची राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची शिफारस. 77 प्रकरणं पुन्हा क्षेत्रीय समितीकडे विचारार्थ पाठवणार. मात्र गंभीर आणि स्त्रीविषयक 47 गुन्हे मागे घेण्यास साफ नकार. कोल्हापुरात असदुद्दीन ओवैसींच्या दौऱ्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. भारत हा सर्वांचा आहे, आम्ही कुठेही जाऊ शकतो, इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. भारतानं आशिया कप जिंकला, पाकिस्तानी मंत्र्यानं कप पळवला. प्रेझेंटेशन सोहळ्यानंतर मोहसिन नक्वी ट्रॉफी मेडल्स घेऊन पळाले. आयसीसीकडे नक्वींची तक्रार करणार असल्याची माहिती. भारतीय सैन्याला सामन्याचं मानधन देणार, सूर्यकुमार यादवची घोषणा. तर पाकिस्तानचा कॅप्टन भारताच्या हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत करणार. सलमान अली रागाच्या वक्तव्यानं संताप. सूर्यकुमार यादवचं काही दिवसांपूर्वी पाक मंत्री नक्वीसोबत हस्तांदोलन. व्हिडिओ ट्विट करत नौटंकी असल्याची राऊतांची टीका. तर भारत जिंकल्यानं राऊतांच्या दांड्या गुल. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. प्रवीण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा. म्हाडाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना. प्रवीण दरेकर स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष. येत्या 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार सोहळा. दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर प्रदर्शित. सातारचा शाही दसरा साधेपणानं साजरा करणार. खर्चाची रक्कम पूरग्रस्तांसाठी देणार. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा निर्णय. दरवर्षी अत्यंत दिमाखात पार पडतो साताऱ्याचा शाही दसरा सोहळा. राज्यभरातील मंदिरांकडनं पूरग्रस्तांना मदतीचा हात. सिद्धिविनायक मंदिराकडनं 10 कोटी, शेगाव गजानन महाराज मंदिराकडनं 1 कोटी 11 लाख, तर शिर्डी साई मंदिराकडनं 1 कोटी आणि लालबागच्या राजाकडनं 50 लाखांची मदत. राज्यातला पावसाचा जोर ओसरणार. पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील पावसाचा जोर कमीच. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये पावसाचा जोर कमी असणार. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारेंना सुनावलं. तुमचं राजकारण नंतर करा, जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावलं. मदतीवरनं सवाल करत वाघमारेंनी केला होता फोन. बीडमधील सीना, मेहकरी आणि कांबळी नद्यांना पूर. आष्टी तालुक्यातील हिंगणीमधील 13 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं. गोदावरीला आलेल्या महापुरामुळे राजापूर गावामध्ये शिरलं पाणी. राजेश्वर मंदिर पाण्याखाली. संभाजीनगरच्या पैठणला पावसाचा तडाखा. पैठणच्या संतनगर भागातील पाणी ओसरल्यानंतर घरं पडायला लागली. मोलमजुरी करून बांधलेली घरं पडत असल्यानं नागरिक बेघर. नाशिकच्या गंगापूर धरणातनं 10,988 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. चाळीत साठवलेला कांदा सडू लागला. गिरणा नदीवरील पुलाला भगदाड. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. मात्र सीना नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सीना भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक महामार्ग बंद. तरड गावातील पाणी ओसरण्यास सुरुवात. नांदेडमध्ये पावसाची विश्रांती. मात्र गोदावरी आणि आसना नदीला पूर कायम. गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग. बदलापुरात मनसैनिकांचा परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोप. मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण.
राज्यातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे महत्त्वाचा निर्णय. झाकण नसलेल्या नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. डोंबिवली पश्चिमेकडील गोपी चौक परिसरातली हृदयद्रावक घटना. आई अंबाबाई मंदिराला बालाजी देवस्थानकडनं मानाचा शालू. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्पण सोहळा. तिरुपती ते कोल्हापूर देवस्थानांची श्रद्धेची परंपरा कायम.